राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी। रात्री 12:15 आसपास माझ्या गाडीवरती सचिन खंडागले उर्फ टाकल्या हे आरोपी आहे। याच्यावरती हा रेकॉर्डवरचा क्रिमिनल आहे, याच्यावरती भरपूर केसेस आहे। यांनी माझ्या घराच्या खालती जे पार्किंगला गाडी उभी होती तिथे येऊन मला घाणघाण शिवीगाळ करून माझी गाडी डायरेक्ट पूर्णपणे काचा विचा पूर्ण फोडून टाकलं। तुम्ही बघू शकता। माझा काय त्याच्याशी पर्सनल वाद नाही, काय व्यवहार नाही, काय नाही। लोक हे चुकीचा मेसेज पसरवतात आहे की त्याचं काय पर्सनल आहे। पर्सनल काय असू शकतो? तो क्रिमिनल आहे, त्याच्याशी काय व्यवहार असू शकतो? मी एक सोनार आहे, मी व्यवसायाने एक सोनार आहे। मग हे जाणून बुजून फक्त माझं एकच बोलणं आहे की मी भारतीय जनता पार्टीमध्ये जे पक्ष प्रवेश केला त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 24 तासाच्या आतमध्ये त्याच व्यक्तीने हल्ला केलाय, काहीच कारण नसताना। तो दिशाभूल करण्यासाठी बोलतो माझ्यावरती गाडी चढवली। अरे कमीत कमी 1,500 ते 2,000 किलोची गाडी तुझ्या पायावरती गेली, मग पाय राहील का? त्याला काहीच झाला नाही। फक्त नावापुरता कुठेतरी फिरवाफिरवी करून आरोप करून काहीतरी कुठला मार्ग काढायचा, पण हे जाणून बुजून कट रचून माझ्यावरती हल्ला केला होता। त्या टायमाला आपण रीतसर एक फरियाद पोलीस स्टेशनला एनसी नोंदवली होती। काही कारणास्तव इलेक्शनचा माहोल होता, पोलीस प्रशासन कुठेतरी व्यस्त होते, म्हणून त्याला पकडण्यात नाही आला। आता 2 दिवसापूर्वी म्हणजे ज्या दिवशी निकाल झाला, मग ह्याच प्रभाग क्रमांक 11 मधून आम्ही जे भाजपचे उमेदवार निवडून आले आणि दुसरे आमचे विरोधक जे सेनेतून निवडून आले त्यांच्या कार्यालयामध्ये पक्ष कार्यालयामध्ये मी त्याला बघितलं असताना मी सिनियर साहेबांना फोन केला, पोलीस प्रशासनाला फोन केला की बाई साहेब असा असा व्यक्ती परत इथे आलेला आहे, हे आरोपी इथे आलेला आहे, त्याला तुम्ही पकडा। मग पोलीस जेव्हा आले तो परत पळून गेला। आणि काल रात्री काय केलं त्यांनी, हे प्लॅनिंग करून त्याला कोणाची तरी साथ आहे, कारण की एवढा मोठा तो गुन्हेगार नाहीये की तो घराच्या खालती गाडी उभी आहे आणि जीव मारण्याची धमकी देत आणि काय एवढा मोठा त्याचं नुकसान काय झालं? त्याचं नुकसान त्यांनी सांगावं की माझं काय नुकसान झालंय, राजेश परदेशीची काय व्यवहार आहे, काहीच नसताना हे राजकीय हेतूने मी पक्ष बदलाव केलाय, शिवसेनेतून भाजपमध्ये आलो, तर ह्याचा कट आणि ह्याचा कुठेतरी राग धरून कोणीतरी साथ देऊन त्याला हे केलेलं आहे। याच्या पाठीमागे कोणतरी सूत्रधार आहे, कारण की गाडी फोडल्यानंतर तो असा पसार झाला जसं की मिस्टर इंडिया गायबच झाला, इथे कोणाला दिसला नाहीये। नक्कीच. एकंदरीत पाहतो आपण या अगोदर देखील तुमच्यावर हल्ला झाला होता, या अगोदर देखील तुम्ही तक्रार केली होती, कालही हल्ला झाला, कालही तक्रार केली। पोलिसांचं याबाबत काय म्हणणं आहे? तक्रार नोंदवली आहे का? तक्रार नोंदवली आहे। पोलीस प्रशासन चांगल्या रीतीने त्याला शोधून आणणार आहे, हे मला पूर्णपणे भरोसा आहे। मला न्याय व्यवस्थेवरती भरोसा आहे। फक्त माझं एकच आव्हान आहे की हे जे कार्य करणारी लोक आहे, हे जे कट कारस्थान करून हे जे समाजात हे असे क्रिमिनल मेंटॅलिटी आणि डिस्टर्ब लोकांना कुठेतरी आळा घालायला पाहिजे। आणि हे जे कार्य केलेलं आहे हे माझी पर्सनल प्रॉपर्टी, कुठल्या पक्षाची प्रॉपर्टी नाहीये। आज एवढा मोठा नुकसान केलंय माझा, याचा भराव कसं होणार आहे? कोण देणार आहे मला भराव? अरे राजकारण हे लिमिटेड असायला पाहिजे। इलेक्शन संपला, जीत हार होतच राहते, एक स्पर्धा आहे, स्पर्धामध्ये कोणतरी हारणारच आहे ना। अरे तुम्ही हारलेला पचवून घ्या, जिंकलेला जल्लोष करा। आम्ही पण तेच केलं। मी कट्टर म्हणजे कुठेतरी प्रामाणिकपणे मी भाजपमध्ये आलो, भाजपमध्ये प्रामाणिकपणे काम केलंय ना। मी माझ्या पक्षाची श्रेष्ठ म्हणजे पक्षाची मी एकदम प्रामाणिकपणे काम केलं आणि तुम्ही माझ्यावरती हे करताय। आणि नंतर बोलताना पण सुद्धा हे बोलतात की त्याचं काहीतरी पर्सनल असेल। काय पर्सनल आहे सिद्ध तरी करा तुम्ही। काय तो कोणता मोठा बिझनेसमॅन आहे की त्यांनी माझ्याशी काय व्यवहार केली आहे? कोण आहे तो? एक आरोपी आहे। मागणी काय असणार आहे? माझी मागणी फक्त एकच आहे की त्याला तर पकडा, पण त्याच्या पाठीमागे जो सूत्रधार आहे त्याला त्याच्यावरती कठोर शिक्षा झाली पाहिजे, त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे, हे कोणीही असो। मग आताच 2 दिवसापूर्वीच निवडणुका झालेल्या निकाल जाहीर झाला। निकाल जाहीर झाल्यानंतर असं हे कृत्य समोरच्या व्यक्तीने केलेलं आहे, त्याच्याबद्दल आम्ही पहिल्यांदा निषेध करतो। राजेश परदेशी एकदम चांगले व्यक्ती आहेत, त्यांचं काही पर्सनल त्यांच्याबरोबर काही भांडण नाही आहे, पण त्यांनी काही राजकीय क्षेत्रातील खुन्नस म्हणून असा हा प्रकार केलेला आहे। थोडक्यात ते बचावलेले आहेत। आम्ही आमच्या श्रेष्ठ व्यक्तीशी बोलले, आमचे माननीय आमदार किसन कथोरे साहेब यांच्याशी आम्ही हे संपर्क साधून याबद्दल आम्ही सांगितलेलं आहे। मागणी काय असणार आहे पक्षातर्फे? पक्षातर्फे आम्ही एवढंच मागणी करतोय की आम्हाला संरक्षण पाहिजेच। आम्ही आतापर्यंत मतदार राजांपर्यंत पोहोचलो होतो निवडणुकीच्या संदर्भात की तुम्ही इथं शिवसेनेला थारा देऊ नका। शिवसेना तर इथं निवडून आली तर इथली गुंडगिरी अजून वाढेल, म्हणजे हे पक्षाच्या नावावर गुंडगिरी यांची चालू आहे।
काल जी घटना घडली, आमचे जे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, राजेश दादा, त्यांच्या जे हे गाडीसोबत जे प्रकार झालाय तो खूपच निंदनीय आहे. त्या सिनियर असून त्यांच्यासोबत जर असा प्रकार घडू शकतो, पॉलिटिकल त्यांच्यावरती जे हे केलेलं आहे ते खूपच आमच्यासाठी खूपच म्हणजे दुर्दैवी गोष्ट आहे की तुम्हाला ना ती हार हजम करता येत नाही. म्हणजे किती केविलवाणा प्रकार आहे. जर तुम्ही जिंकले तर तुम्ही जल्लोष करता आणि जर तुम्ही हारले तर लोकांच्या तुम्ही गाड्या फोडणार. हा काय प्रकार आहे? मग आम्ही जे महिला कार्यकर्ते मग आम्ही आमच्या याचा काय विचार करावा की आमची सेफ्टी काय? आम्ही वरिष्ठांसोबत त्याबद्दल बोललोय, कंप्लेंट वगैरे झाली, पण याचा मागचा त्याची एवढी किंमत नाही हो. ज्याने हे सगळा प्रकार केलाय ना, तो 2% माणूस आहे. मग त्याला एवढा मोठा म्हणजे शय कोणी दिली? तर त्याच्या मागचा जो सूत्रधार आहे, मास्टर माइंड आहे, त्याच्यावर जी आहे ती व्यवस्थित कारवाई करावी आणि आम्हा सगळ्या महिलांकडनं या गोष्टीचा जाहीर निषेध करतो आम्ही. आज जो प्रकार जो राजेशदादा बरोबर झालाय तो खूप लज्जास्पद गोष्ट आहे. पक्षांतर होतं ही प्रत्येक वर्ष प्रत्येक इलेक्शन मध्ये होतं. ज्याचा अर्थ असा नाहीये की आपण त्याच्या पर्सनल प्रॉपर्टीवरती अटॅक करावा, त्याला दहशतीत ठेवावं. आज त्यांची पण फॅमिली आहे, तुमची पण फॅमिली आहे, आमचे पण उमेदवार हरलेले आहेत, म्हणून आम्ही पण काय तुमच्या घरी जाऊन किंवा त्यांच्या पर्सनल गोष्टींवर अटॅक करू का? ही मेंटॅलिटी जी आहे ती त्यांची खूप डाऊन आहे. अशी त्यांची जी विचारसरणी आहे ती खूप चुकीची आहे आणि मी या गोष्टीचा पूर्ण विरोध करते. आणि मी पोलीस प्रशासनाला आणि आमचे जे बीजेपी पक्षाचे जे सर्वश्रेष्ठ आहेत नेते त्यांना मी विनंती करते की आज ही गोष्ट राजेशदादा बरोबर झालेली आहे, उद्या ती आमच्यासोबत इथे कोणासोबतही घडू शकते. त्यासाठी तुम्ही त्यांनी जे हे कृत्य केले त्याला पकडाच आणि त्यांचा जो सूत्रधार आहे त्याच्या डोक्यावर ज्यांचा हात आहे त्यालाही तुम्ही ती शिक्षा द्या. आणि आम्हाला असं आम्ही लेडीज आहोत, महिलांना ती एक सुरक्षितेची भावना तुम्ही द्या. ही हिटलरशाही नाहीये, लोकशाही आहे. हिटलरशाहीचा जमाना गेलाय, तो पुन्हा आणण्याचा प्रयत्न जे करत आहेत ना त्यांचा तुम्ही व्यवस्थित बंदोबस्त करा, एवढीच विनंती करेन मी.